नमस्कार विद्यार्थ्यांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या ऑफिसर विशाल जगताप या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि जसं की आपण सांगितलं होतं की आपण अकाउंटची सिरीज चालू करत आहोत अकाउंट या विषयाची. तर ती सिरीज कशी असणार आहे तर ते आपण याच्यामध्ये जाणून घेणार आहे मित्रांनो. जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये तुमचे सजेशन पण तुम्ही देऊ शकता ज्यावेळेस व्हिडिओ पूर्ण होईल त्यावेळेस. तर बघा, याच्यामध्ये आपण मित्रांनो आता हा व्हिडिओ जो आहे हा थोडा लॉंग होऊ शकतो, कारण याच्यामध्ये आपण एक्सप्लेनेशन प्लस आपण 10 क्वेश्चन घेतलेला आहे जे की LDC असेल किंवा बाकी एक्झाम असतील अकाउंट त्याच्यासाठी विचारलेले क्वेश्चन होते मित्रांनो. तर तेच आपण म्हणजे इम्पॉर्टंट पॉईंटवरच हे करतोय आपण, ना की फालतू कोणती थेअरी आहे याच्यात जास्तीची किंवा काय असं काही नाही आहे. त्यामुळं हा एकदम खूप जबरदस्त व्हिडिओ तुमच्यासाठी होणार आहे. जवळपास तुमचे प्रत्येक व्हिडिओमध्ये 2-3 मार्क्स फिक्स होत जाणार आहेत, हे पण लक्षात घ्या मित्रांनो, प्रत्येक व्हिडिओमध्ये. त्यामुळे व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे. आता या व्हिडिओला किती मुलं रिस्पॉन्स देतील नाही देतील हे माहीत नाही, पण जेवढे देतील त्यांचं सिलेक्शन नक्कीच होईल आणि सिलेक्शनपर्यंत जवळ ते नक्कीच पोचतील. अदर दॅन बाकीचे जे पण सब्जेक्ट आहेत आहे ना अकाउंटचे, तर मी सांगतो की जर तुम्ही ही सिरीज जर फॉलो केली तर अकाउंट तुम्हाला कुठून कोर्स खरेदी करायची गरज नाही किंवा कोणतेही पैसे देऊन म्हणजे कुठे शिकायची वगैरे गरज नाही मित्रांनो. त्यामुळे फक्त तुम्हाला यूट्यूबची ही सिरीज फक्त फॉलो करायची, बाकी काहीच नाही करायचं. तर बघा, जास्त वेळ न घालवता हा जो म्हणजे व्हिडिओ आहे किंवा हे अकाउंटचे जे आपण लेक्चर घेणार आहे ते महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला तर आहेत. याच्या व्यतिरिक्त महाऊर्जा असेल किंवा आता येणारे नगर परिषद असेल किंवा कोणतेही लेखाविषयक जिथं अकाउंट सब्जेक्ट असतो त्याच्यासाठी उपयोगी असेल. तर बघा, आपण याच्यामध्ये काय बघणार आहे मित्रांनो, तर आपण याच्यामध्ये कंपनी लॉ त्याच्यावरती जे क्वेश्चन आणि टॅक्सेशन, म्हणजे कंपनी लॉ म्हणजे असं नाही मित्रांनो की 100% आपण पूर्ण त्याचा पोस्टमॉर्टम करणार आहे, असं नाही. जे क्वेश्चन पाठीमागच्या वेळेस आले होते त्या रिलेटेडच ते थेअरी पण असणार आहे आणि MCQ पण असणार आहेत आणि टॅक्सेशन याच्यावरती पण. त्यामुळे असा विचार करू नका की आपल्याला पूर्ण एकदम डीपमध्ये शिकायला भेटेल, असा विचार करू नका. पण तुम्हाला कन्सेप्ट जी आपण समोर मांडली ती डीपमध्ये शिकायला भेटेल आणि त्याच्यावरती 10 क्वेश्चन लास्टला असणार आहेत मित्रांनो. चला, जास्त वेळ न घालवता आपण चालू करूयात. बघूयात आपण आता सुरुवातीला कंपनी बघूयात, नंतर टॅक्सेशन बघूयात आपण. बघा, मिनिंग ऑफ कंपनी हे आधी समजून घेऊयात आपण. बघा, मिनिंग ऑफ कंपनी काय आहे तर आर्टिफिशियल लीगल पर्सन आहे क्रिएटेड अंडर लॉ. म्हणजे हे एक कंपनी हे एक आर्टिफिशियल लीगल पर्सन आहे, ते लॉमध्ये क्रिएट केलं जातं, बरोबर. म्हणजे कायद्याने स्थापना त्याची केली जाते, त्याला आपण काय म्हणतो, कंपनी म्हणतो. दुसरंच आहे बघा, सेपरेट लीगल एंटिटी बनते फ्रॉम इट्स मेंबर, बरोबर. म्हणजे कंपनी सेपरेट, मेंबर सेपरेट, अशी एक सेपरेट लीगली बनते. लीगली बघा, हा शब्द महत्त्वाचा, लीगली बनते. त्याच्यामध्ये बघा परपेच्युअल सक्सेशन मिळतं आणि लिमिटेडच लायबिलिटी असतात आणि कॅन आउन प्रॉपर्टी, म्हणजे हे तर तुमच्या स्वतःच्या प्रॉपर्टीवरती पण तुम्ही कंपनी स्थापन करू शकता, काहीच अडचण नाही आहे. आता पुढं महत्त्वाचा मुद्दा, कंपनीचे फीचर्स काय असतात, कंपनीचे वैशिष्ट्य काय असतात हे पण जाणून घेऊयात. आता तुम्हाला मित्रांनो हे व्यवस्थित लक्ष देऊन ऐकायचं आहे आणि 10 क्वेश्चन तुम्ही आरामात द्याल, आरामात तुम्ही आन्सर करचाल 10 क्वेश्चनचं, फक्त व्यवस्थित तुम्हाला ऐकायचं आहे. बघा, फीचर काय आहेत, फीचर तर बघा, सेपरेट लीगल एंटिटी असते, बरोबर. म्हणजे तिला लीगली सेपरेट एंटिटी आहे. लिमिटेड लायबिलिटीज असतात त्याच्यामध्ये. ट्रान्सफरेबिलिटी ऑफ शेअरचं तुम्ही ट्रान्सफर करू शकता. परपेच्युअल सक्सेशन आपल्याला मिळतं, बरोबर. आता बघा, महत्त्वाचा मुद्दा पुढं आहे. बघा, टाईप्स ऑफ कंपनीज, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा. आता याच्यावरती क्वेश्चन विचारले जाणार आहेत मित्रांनो, त्यामुळं नीट व्यवस्थित बघा. आतापर्यंत आपण थोडीशी नॉर्मल थेअरी बघितली, आता याच्यावरती आणि महाट्रान्सकोला यातला एक क्वेश्चन आला होता LDCला मित्रांनो. जर तुम्ही LDCचा पेपर दिला असला तर तुम्हाला आठवेल. टाईप्स ऑफ कंपनीज बेस्ड ऑन मेंबर्स. बघा, हे कशावरती आहे, बेस्ड ऑन मेंबर्स, हे लक्षात ठेवा. बेस्ड ऑन डायरेक्टर नाही, नाहीतर तुम्ही म्हणाल की सर म्हणजे शिकायला थोडंसं तुम्हाला मग क्रिटिकल होऊ शकतं. फक्त महत्त्वाचं आहे बेस्ड ऑन मेंबर्स, लक्षात ठेवा. बेस्ड ऑन डायरेक्टर नाही इथं. टाईप्स ऑफ कंपनी कशावरती आहे, बेस्ड ऑन मेंबर्स. आता बघा, प्रायव्हेट कंपनीमध्ये कमीत कमी किती मेंबर असायला पाहिजेत, तर मिनिमम 2 मेंबरने ती चालू होते आणि मॅक्झिमम आपण त्याच्यामध्ये 200 करू शकतो. प्रायव्हेट, लक्षात ठेवा, प्रायव्हेटमध्ये मिनिमम 2ने चालू म्हणजे करू शकतो आपण आणि मॅक्झिमम त्याच्यामध्ये किती घेऊ शकतो तर 200. हे कशामध्ये, प्रायव्हेटमध्ये. तर पब्लिक कंपनी असेल, मेंबरचं सांगतोय, पब्लिक कंपनी असेल तर मिनिमम 7 मेंबर आपण घेऊ शकतो आणि मॅक्झिमम लिमिट नाही याला, आहे ना. मॅक्झिमम कितीही घेऊ शकता पब्लिकमध्ये, पण कमीत कमी आपल्याला किती पाहिजेत, 7 घ्यायला पाहिजे. 1 घेतला 2 घेतलं तर चालू होणार नाही, कमीत कमी 7चं त्याला कट ऑफ लाईन 7चे आहे, हे लक्षात ठेवा.
पुढे आहे बघा 1 पर्सन कंपनी, त्यालाच आपण OPC म्हणतो. हा पण मुद्दा मित्रांनो लक्षात ठेवा. 1 पर्सन कंपनी नावातच आहे बघा, ओनली 1 मेंबर. याच्यामध्ये फक्त काय असतं, याच्यामध्ये फक्त एकच मेंबर असतो मित्रांनो. हे जे 3 पॉईंट मी घेतलेले आहेत, या 3 पॉईंटवरती क्वेश्चन आलेला आहे. एक क्वेश्चन 100% विचारलेला आहे. त्यामुळे आपल्याला काय काय लक्षात ठेवायचं आहे बघा. एक मिनटं, इथंच आपण रिव्हिजन पण करू म्हणजे 100%. आणि हे क्वेश्चनची म्हणजे आता हे दुसरंच लेक्चर आहे आपलं, याची लेवल वाढत जाईल मित्रांनो. तुम्ही अशी काळजी करू नका की सर हे तर आम्हाला येतच वगैरे वगैरे, याची लेवल वाढत जाईल. हे दुसरंच लेक्चर आहे बघा. पब्लिक कंपनीमध्ये आपल्याला मिनिमम 2 मॅक्झिमम किती पाहिजेत, मॅक्झिमम 200 पाहिजेत. तसंच पब्लिक कंपनीमध्ये, हे होतं प्रायव्हेट कंपनी, सॉरी पहिलं होतं काय, प्रायव्हेट कंपनीमध्ये मिनिमम 2ने चालू होणार आहे मेंबरने, मॅक्झिमम 200. पब्लिक कंपनीमध्ये मिनिमम 7ने, मॅक्झिमम नो लिमिट आहे. आणि 1 पर्सन कंपनीचा अर्थच आहे की ओनली 1 पर्सन. याच्यावरती एक क्वेश्चन आला होता मित्रांनो. चला पुढं बघूयात. पुढचा मुद्दा आहे बघा, मेमोरंडम ऑफ असोसिएशन. आता हे का करतात, कंपनी ज्यावेळेस आपण स्थापन करतो त्यावेळेस मेमोरंडम ऑफ असोसिएशन स्थापन करावं लागतं, किंवा तो एक कागद असतो. तर त्याच्यामध्ये बघा MOA हॅज 6 क्लॉजेस. बघा MOA किती क्लॉजेसने बनलेला असतो. आता हे मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे. जो MOA आहे, तुम्हाला हा पण प्रश्न विचारतील की MOA मध्ये किती क्लॉजेस असतात, हाऊ मेनी क्लॉजेस इन MOA, असा पण प्रश्न विचारला जाईल. तिथं तुम्हाला ऑप्शन देतील 1 2 3 4 5 आणि 6 असा ऑप्शन. मग तुम्ही यात कन्फ्यूज नाही झाला पाहिजे. हे लक्षात ठेवा की किती असतात क्लॉज, 6 असतात. आता ते क्लॉज व्यवस्थित बघू, इन डीपमध्ये नाही जायचं, पण ते क्लॉज लक्षात ठेवायचं आहे. ते क्लॉज काय आहे, तर क्लॉज पहिला काय क्लॉज आहे MOA मध्ये, तर तुमच्या कंपनीला नाव असलं पाहिजे. बरोबर, हा पहिला क्लॉज आहे. तुमच्या कंपनीला काय असलं पाहिजे मित्रांनो, नाव असलं पाहिजे. दुसरा क्लॉज आहे तुमची कंपनी रजिस्टर्ड असली पाहिजे, आहे ना. रजिस्टर करून तुमची कंपनी काय असली पाहिजे, रजिस्टर असली पाहिजे. तुमच्या कंपनीला काहीतरी ऑब्जेक्ट पाहिजे. बरोबर, आता आपण कंपनी स्थापन करतोय म्हणजे आपली काहीतरी ऑब्जेक्ट असणारच ना त्या कंपनीचं. बरोबर, लायबिलिटीचा पण क्लॉज त्याच्यामध्ये ॲड आहे. बरोबर, कॅपिटलचा क्लॉज त्याच्यामध्ये ॲड आहे ना, की किती कॅपिटल यूज करून आपण ती कंपनी स्थापन केली वगैरे वगैरे. आणि असोसिएशन म्हणजे आपण असोसिएशन स्थापन करतो त्याचा पण क्लॉज त्याच्यामध्ये आहे. असे टोटल मिळून किती क्लॉज आहेत, तर 6 क्लॉज आहेत. हे लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो. आता पुढचं आहे, आता MOA पण झालं बघा. आता दुसरा पॉईंट काय असतो मित्रांनो याच्यामध्ये, तर आर्टिकल ऑफ असोसिएशन, त्यालाच आपण AOA म्हणतो. ज्यावेळेस कंपनी स्थापन करतो त्यावेळेस 2 गोष्टी तयार होतात, एक तर MOA आणि दुसरा AOA. MOA जे असतं ते आपण आत्ताच पाहिलं की त्याला नाव पाहिजे वगैरे वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी, ती रजिस्टर पाहिजे वगैरे वगैरे. पण AOA काय असतं बघा, AOA काय असतं, तर हे फक्त इंटरनल रूल्ससाठी बनवलेलं असतं. कंपनीच्या इंटरनल रूल्स अँड रेग्युलेशनसाठी AOA बनवलेला असतो. त्याच्यामध्ये बघा रेग्युलेशन असतात. ते कशाचे रूल असतात बघा, रूल्स ऑन शेअर्स, म्हणजेच समजा मेंबर्स आहेत, कोणाचे किती शेअर घ्यायचे, काय करायचे, आहे ना. कोणाचे बघा 10 शेअर, 15 शेअर, कोणाचे बघा 50 शेअर, 49 शेअर वगैरे वगैरे. म्हणजे अशा पद्धतीनं ते रूल्स तयार केले जातात AOA मध्ये, आहे ना. आणि अल्टरेबल बाय स्पेशल रेझोल्युशन. मग त्या रेझोल्युशननुसार ते काय होत राहतं, अल्टर पण होत राहतं. हे पण लक्षात ठेवायचं आहे. पण हे फक्त पॉईंट लक्षात ठेवा की MOA काय असतं आणि AOA काय असतं, हे तुमचं क्लिअर झालं. आता पुढं, आता डायरेक्टर, आता मेन मुद्दा आहे डायरेक्टर. मग अशा आपण मेंबर बघितले. बरोबर, आता कंपनीचे डायरेक्टर बघा. प्रायव्हेट कंपनीमध्ये मिनिमम किती डायरेक्टर पाहिजेत रे, जर प्रायव्हेट कंपनी असेल तर किती डायरेक्टरने चालू होते, तर मिनिमम किती डायरेक्टर पाहिजेत, मिनिमम आपल्याला 2 डायरेक्टर पाहिजेत. 2 डायरेक्टरने ती कंपनी चालू होईल. मेंबरमध्ये आणि डायरेक्टरमध्ये फसायचं नाही, इथंच भरपूर विद्यार्थी फसतात. पुढं आहे पब्लिक कंपनी, त्याच्यामध्ये डायरेक्टर मिनिमम किती डायरेक्टर पाहिजेत, 3 डायरेक्टर पाहिजेत. बरोबर, 3 डायरेक्टरने चालू होते. मिनिमम किती डायरेक्टर पाहिजेत, 3 पाहिजेत, 3 डायरेक्टरने चालू होते. आणि OPC तर त्याच्यामध्ये मिनिमम 1 डायरेक्टर आहे ना, आपण बघितलं होतं 1 पर्सन कंपनी म्हणून. तर बघा पुढं, रिस्पॉन्सिबल फॉर AGM. AGM म्हणजे काय, ॲन्युअल जनरल मीटिंग. AGMचा अर्थ काय मित्रांनो, ॲन्युअल जनरल मीटिंग. आणि डायरेक्टर कशासाठी रिस्पॉन्सिबल असतात, तर AGM ॲन्युअल जनरल मीटिंग, तसेच बोर्ड मीटिंगसाठी आणि कंप्लायन्स करण्यासाठी. म्हणजे काय व्यवस्थित सगळ्या गोष्टी घडत आहेत का, काय तर लॉच्या विरुद्ध काय जात तर नाही आहे ना, हे बघण्यासाठी. आता पुढं बघा, टाईप्स ऑफ शेअर. फक्त हे लक्षात ठेवा की 4 प्रकारचे शेअर आहे, त्याच्यावरती जास्त हे नाही बघायचं. फक्त बघा, ऑथरायझ्ड कॅपिटल आहे, इश्यूड कॅपिटल आहे, सबस्क्राईब्ड कॅपिटल आहे आणि पेडअप कॅपिटल आहे. आता पुढं महत्त्वाचा मुद्दा पुढं बघूया, इथपर्यंत तुमच्या लक्षात आलं असेल मित्रांनो. आता कंपनीच्या मीटिंग बघा, कंपनीच्या मीटिंग महत्त्वाचं, बोर्ड मीटिंग्स. बरोबर, 4 टाइम्स अ इयर, म्हणजे वर्षात 4 वेळा बोर्ड मीटिंग घेतली जाते. वर्षात किती वेळा बोर्ड मीटिंग घेतली जाते,
4 वेळा, बरोबर. म्हणजे आपले 4 क्वार्टर असतात. तुम्हाला तर माहीत आहे किती क्वार्टर असतात, 4. म्हणजे तसं म्हणायला गेलं तर फायनान्शियल इयरपासून पुढं जर आपण काउंट केलं तर किती क्वार्टर होतात बघा, 3 क्वार्टर होतात. पण 4 वेळा म्हणजे पूर्ण वर्षात जर आपण विचार केला पूर्ण वर्षात, तर वर्षात किती मीटिंग होतात, बोर्ड मीटिंग होतात, तर 4 होतात. हे लक्षात घ्या. आणि जे AGM आहेत म्हणजे ॲन्युअल जनरल मीटिंग, हे तर आपल्याला आता नावातच उत्तर आहे, वन्स एव्हरी इयर, त्याला ॲन्युअल जनरल मीटिंग म्हणतो. अजून काय होतं तर अप्रूव्ह फायनान्शियल स्टेटमेंट अप्रूव्ह केले जातात त्याच्यामध्ये, आणि अपॉइंट्स ऑडिटर, आणि ऑडिटरला अपॉइंट केलं जातं. आता पुढचा मुद्दा बघा, आता हे झालं कंपनीचं. आता आपण टॅक्सेशनमध्ये जाणार आहे, पण त्याच्या अगोदर फक्त कंपनीचं एकदा थोडंसं रिवाईज करू. काय काय बघितलं आपण, नॉर्मल रिवाईज करू आणि पटपट पुढे जाऊ. बघा याच्यामध्ये काय बघितलं की कंपनी आहे, आर्टिफिशियल लीगल पर्सन आहे, क्रिएट केले अंडर लॉमध्ये. नंतर आपण बघितलं कंपनीचे फीचर काय, सेपरेट लीगल एंटिटी आहे वगैरे वगैरे. पण पुन्हा आपण बघितलं की टाईप्स ऑफ कंपनी जर मेंबरनुसारच विचार केला तर प्रायव्हेट कंपनीमध्ये कमीत कमी 2 मेंबर असतात आणि मॅक्झिमम जास्तीत जास्त 200 असतात. पब्लिक कंपनीमध्ये कमीत कमी 7 आणि मॅक्झिमम नो लिमिट असतं, बरोबर. आणि 1 पर्सन कंपनीमध्ये 1 असतो. पुढे जर विचार केला तर हे लक्षात ठेवा, मेमोरंडम ऑफ असोसिएशनमध्ये 6 क्लॉजेस असतात, एवढंच लक्षात ठेवा. किती असतात टोटल, 6 असतात, एवढं लक्षात ठेवा. पुढं AOA, आर्टिकल्स ऑफ असोसिएशन, याच्यामध्ये काय असतं तर कंपनीचे इंटरनल रूल्स असतात, एवढंच लक्षात ठेवा. फक्त याच्यामध्ये इंटरनल रूल्स असतात. इथं हे महत्त्वाचं आहे बघा मित्रांनो, हे महत्त्वाचं आहे. इथं हे लक्षात ठेवा की प्रायव्हेट कंपनी आहे त्याच्यामध्ये डायरेक्टरच्या हिशोबानं कमीत कमी 2 डायरेक्टरने प्रायव्हेट कंपनी चालू होती. आणि पब्लिक कंपनीमध्ये कमीत कमी 6 डायरेक्टर पाहिजे, कमीत कमी 3 डायरेक्टर पाहिजेत. आणि OPC असेल तर त्याच्यामध्ये 1च पाहिजेत, बरोबर. हे एक लक्षात ठेवायचं आहे. पुढं टाईप्स ऑफ शेअर कॅपिटलचे हे 4 टाईप लक्षात ठेवा. ऑथराइज्ड कॅपिटल, इश्यूड कॅपिटल, सबस्क्राईब्ड कॅपिटल आणि पेडअप कॅपिटल. पुढं आहे कंपनीच्या मीटिंग बघा, बोर्डच्या मीटिंग आहेत ते वर्षातून 4 होतात, हे लक्षात ठेवा. वर्षातून किती होतात हे लक्षात ठेवा, 4. आणि ज्या ॲन्युअल जनरल मीटिंग आहेत AGM, त्या वर्षातून एकदा होते, हे एक लक्षात ठेवा. आणि वर्षाकाठी ते काय करतात तर अप्रूव्ह करतात फायनान्शियल स्टेटमेंट आणि अपॉइंट करतात ऑडिटरला, हे एक लक्षात ठेवा. पुढं आहे बघा, आता हे झालं कंपनीचं. आता टोटल आपण बघूयात इन्कम टॅक्सचं बेसिक बघूयात पटपट आणि पुढं जाऊयात. आणि 10 क्वेश्चन आपल्याला नंतर घ्यायच्यात. बघा इन्कम टॅक्सचं बेसिक. आता इन्कम टॅक्स, आता एक लक्षात घ्या मित्रांनो, मला असं वाटतं की आता कंपनीचं तर झालेलं आहे, त्यामुळे कंपनीच्या याच्यावरती जर आपण क्वेश्चन घेतले आणि नंतर पुन्हा इन्कम टॅक्सवर आलो तर बरं होईल, म्हणजे तुम्हाला लगेच लक्षात राहील. तर बघूया, जेवढं आहे तेवढं आपण घेऊयात. आता बघा, द कंपनी ॲक्ट ॲप्लिकेबल टुडेज इज, म्हणजे कधीपासून कंपनीज ॲक्ट ॲप्लिकेबल झाला आहे हे एक लक्षात ठेवा. कधीपासून झाला आहे तर बघा, कंपनीज ॲक्ट 2023नुसार झालेला आहे, बरोबर. आता बघा पुढचा प्रश्न महत्त्वाचा, मिनिमम, बघा एक मिनटं, बघा मिनिमम नंबर ऑफ मेंबर्स विचारलं. इथं काय विचारलं मित्रांनो, मेंबर्स विचारलं आहे रिक्वायर्ड फॉर पब्लिक कंपनी. आत्ताच आपण बघितलं पब्लिक कंपनीमध्ये कमीत कमी, बघा पब्लिक कंपनीमध्ये इथं आपण बघितलं होतं, पब्लिक कंपनीमध्ये कमीत कमी किती पाहिजेत रे, डायरेक्टर नाही मेंबर, बरोबर. पब्लिक कंपनीमध्ये कमीत कमी किती पाहिजेत, आत्ताच आपण पाहिलं होतं बघा इथं. बघा पब्लिक कंपनीमध्ये कमीत कमी किती पाहिजेत, 7 पाहिजेत, बरोबर. किती पाहिजेत, 7 पाहिजेत. हे एक तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो. किती पाहिजेत, कमीत कमी 7 पाहिजेत. पब्लिक कंपनीमध्ये मेंबरचा विचार करतोय आपण. पुढे आहे बघा, हाऊ मेनी क्लॉजेस, आत्ताच बघितलं मित्रांनो, हाऊ मेनी क्लॉजेस आर देअर इन MOA. MOAमध्ये किती क्लॉजेस आहेत, आत्ताच आपण बघितलं MOAमध्ये किती क्लॉजेस आहेत मित्रांनो, 6 क्लॉजेस आहेत, बरोबर. पुढचं आहे बघा, ठीक आहे. आता हे GSTवरती आहे, तर मग आपण अगोदर GSTचं बघू आणि मग पुढचं बघूयात की GSTचं काय आहे. एकदम शॉर्टमध्ये बघून घेऊयात काय. बघा इन्कम टॅक्सचं बेसिक आहे, बरोबर. काय आहे बघा, टॅक्स ऑन इन्कम अर्न इन फायनान्शियल इयरमध्ये इन्कमवरती टॅक्स दिला जातो. बघा त्याच्यामध्ये काय असतं, असेसमेंट इयर वर्सेस फायनान्शियल इयर पकडलं जातं. आणि मॅन्डेटरी असतं, पॅन मॅन्डेटरी असतं कशासाठी तर टॅक्स रिलेटेड वर्कसाठी पॅन हे 100% मॅन्डेटरी आहे. पुढचा मुद्दा आहे बघा, 5 हेड्स ऑफ इन्कम. हे महत्त्वाचं आहे मित्रांनो, 5 हेड्स आहेत इन्कमचे. पहिला हेड काय आहे तर बघा, इन्कम तुम्हाला कुठून येतो तर इन्कम आपल्याला पहिली गोष्ट तर सॅलरीतून येतो. दुसरी गोष्ट हाऊस प्रॉपर्टीमधून येतो, म्हणजेच तुम्ही घर घेतलं आणि ते भाड्याने दिलं तर ते भाडं तुम्हाला भेटतं. तिसरं आहे इन्कम आपल्याला बिझनेसमधून येऊ शकतो. तुम्ही एक बिझनेस टाकला आहे किंवा तुमचं प्रोफेशन आहे कोणतं, म्हणजे तुम्ही वकील आहात,
तुम्ही सी आहात वगैरे वगैरे, त्यातून इन्कम तुम्हाला येणार. कॅपिटल गेन्स आहेत किंवा अदर सोर्सेस आहे. अदर सोर्सेसमध्ये तुम्ही FD वगैरे केली असेल बँकेमध्ये, तर त्याचा तुम्हाला इंटरेस्ट वगैरे भेटतोय, त्याला आपण अदर असतो. त्यामुळे हे लक्षात ठेवा की किती सोर्स असतात, किती हेड्स असतात इन्कमचे, तर 5 असतात. पुढं आहे GSTचा थोडासा ओव्हरव्ह्यू बघू. बघा, गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स GSTला म्हणतात. हे कधी लॉन्च झालं तर 1 जुलै 2017 लॉन्च झालं. तर काय म्हणून लॉन्च केलं होतं, तर वन नेशन वन टॅक्स म्हणून त्यांनी काय केलं होतं, लॉन्च केलं होतं. तिसरा पॉईंट आहे GSTचे टाईप. तिसरा पॉईंट काय, GSTचं टाईप. बघा, CGST आहे म्हणजेच त्याला सेंट्रल गव्हर्नमेंट कलेक्ट करतं. SGST आहे ती स्टेट गव्हर्नमेंट कलेक्ट करतं. आणि IGST आहे ती म्हणजे इंटरस्टेट सप्लाय असेल, म्हणजे महाराष्ट्रातून बाहेरच्या राज्यात सप्लाय करायचं असेल तर IGST आपण म्हणतो. पुढे आहेत बघा, हे लक्षात घ्या की GSTचे स्लॅब आहेत. 0% आहे, 5% आहे, 12%, 18% आणि 28% आहे. बरोबर, हे GSTचे स्लॅब आहेत. आता बघा, महत्त्वाचा मुद्दा पुढं काय बघा, जे TDS आहे, टॅक्स डिडक्टेड ॲट सोर्स आपण त्याला असं म्हणतो. ते काय आहे बघा, डिडक्टेड ॲट द टाईम ऑफ पेमेंटच्या टाईमला तो डिडक्ट करून जातो. दुसरा मुद्दा आहे की इन्श्युअर ॲडव्हान्स टॅक्स कलेक्शन. आणि तिसरा मुद्दा आहे फॉर्म 16 इश्यूड फॉर सॅलरी TDS. फॉर्म 16 इश्यू करतं ज्या कंपनीमध्ये तुम्ही काम करताय त्या कंपनीमध्ये, आणि त्याच्यामध्ये आपल्याला समजतं की आपला TDS वगैरे किती कट होतोय किंवा काय होतोय. आता बघा, महत्त्वाचा मुद्दा, हे सोपे क्वेश्चन आहे मित्रांनो, जास्त काय अवघड नाही आहेत, पण आपल्याला थोडंसं आपली लेवल वाढवायची, त्यामुळं सोप्यापासून आपण सुरुवात करतोय. पण यातलंच क्वेश्चन हे सोपे म्हणजे हे लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो, हे एवढे पण सोपे असं समजू नका. हे काय विद्यार्थ्यांना तर माहिती पण नसतं. बघा, विच टॅक्स इज कलेक्टेड बाय द स्टेट गव्हर्नमेंट अंडर GST. स्टेट गव्हर्नमेंट, बघा, स्टेट गव्हर्नमेंट कोणता टॅक्स कलेक्ट करतो, तर SGST. बरोबर. पुढं आहे बघा, पॅन स्टँड फॉर. आता हे एकदम बेसिक क्वेश्चन आहे, त्यामुळे सगळ्यांना आला पाहिजे. पॅन स्टँड फॉर काय म्हणतो आपण, परमनंट अकाउंट नंबर. पुढं आहे बघा, इन्कम फ्रॉम बिझनेस इज टॅक्सेबल अंडर विच हेड. बघा, इन्कम फ्रॉम बिझनेसमधून तुम्हाला इन्कम येतोय, तर कोणत्या याच्यामध्ये येणार, हेडमध्ये येणार तो, बिझनेस ऑर प्रोफेशनमध्ये. बरोबर. पुढं आहे बघा, GST इन इंडिया वॉज इम्प्लिमेंटेड ऑन. आता GST कधी इम्प्लिमेंट केला गेला, हे तुम्ही कमेंटमध्ये आन्सर सांगा, मला पण समजेल की शेवटपर्यंत व्हिडिओ कोण बघताय. पुढं आहे बघा, मिनिमम नंबर ऑफ डायरेक्टर प्रायव्हेट कंपनी. आता मला सांगा, मिनिमम नंबर ऑफ डायरेक्टर प्रायव्हेट कंपनी, आपण मगाशीच पाहिलं होतं मित्रांनो की मिनिमम नंबर ऑफ डायरेक्टर प्रायव्हेट कंपनीमध्ये किती असतात. कमेंट नक्कीच करून सांगा मित्रांनो की किती असतात. बघा, मिनिमम नंबर ऑफ डायरेक्टर प्रायव्हेटमध्ये मिनिमम किती असतात, 2 असतात. मिनिमम किती असतात मित्रांनो, 2. मिनिमम 2 असतात. पुढं आहे बघा, TDS इज डिडक्टेड बाय. TDS कोण डिडक्ट करतं, TDS डिडक्ट करतो एम्प्लॉई नाही, जो डिडक्टर आहे किंवा एम्प्लॉयर आहे, म्हणजे ज्या तुम्ही कंपनीत काम करताय ती कंपनीत TDS तुमचा काय करते, डिडक्ट करते मित्रांनो. आणि लास्ट क्वेश्चन आहे, त्याचं आन्सर तुम्ही करा. ऑथराइज्ड कॅपिटल रेफर्स टू. ऑथराइज्ड कॅपिटल काय रेफर्स करतं. बघा, व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, मान्य आहे मित्रांनो, थोडासा लेंदी व्हिडिओ होणार आहे, कारण याच्यामध्ये तुम्हाला शिकवायचं आहे पण आणि 10 क्वेश्चन पण घ्यायच्यात. जर ही सिरीज चालूच ठेवायची असेल तर फक्त तुम्ही कमेंट करायची मित्रांनो की सर चालू ठेवा म्हणून. जर तशी कमेंट मला दिसले जास्तीत जास्त तर नक्कीच मी ही सिरीज चालू ठेवेन मित्रांनो. धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल लाईक नक्की करा, आणि तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद मित्रांनो, भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये.